दिवाळीच्या फराळामध्ये आवर्जून बनवली जाणारी ती म्हणजे शंकरपाळी आणि या शंकरपाळीची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे आपल्या मास्टर किचनमध्ये। शंकरपाळीची रेसिपी पाहण्याआधी तुम्ही शंकरपाळ्या बघू शकता, अगदी खुसखुशीत आणि खारीसारखे तिला पापुद्रे किंवा लेयर्स आलेले आहेत। अगदी क्रिस्पी झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे। तर या शंकरपाळ्यांना इतके छान पडदे आलेले आहेत की ते बघितल्यानंतर खारीसारखे दिसत आहे आणि तोडल्यानंतर पटकन तिचा चुरा झालेला आहे। म्हणजे अगदी हलकी फुलकी आणि खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार केलेली आहे। आणि या शंकरपाळ्या तेलकट म्हणाल तर अजिबात तेलकट झालेल्या नाहीत किंवा या तेलामध्ये विरघळलेल्या नाहीत किंवा याने तेल देखील जास्त शोषलेलं नाही। तर शंकरपाळ्या बनवत असताना बऱ्याच जणांच्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात किंवा तेलकट होतात। तर त्याचं कारण काय आणि त्यावरती काय उपाय आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर जसे की नेहमी रेसिपी बघणाऱ्यांना माहीत असेल की आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी प्रमाणबद्ध आणि सुटसुटीत अशी रेसिपी दाखवली जाते। तर आजची रेसिपी देखील अशीच असणार आहे। तर आज ही जी रेसिपी म्हणजे ही शंकरपाळ्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती एका स्पेशल व्यक्तीकडनं मी शिकलेली आहे आणि ती पण लहानपणापासून मी बघत आलेली आहे। म्हणजेच माझ्या आईकडनं ही रेसिपी मला मिळालेली आहे। तर नक्की ट्राय करा आणि खात्रीने मी सांगू शकते की या पद्धतीने तुम्ही जर रेसिपी फॉलो केली तर ती अजिबात कुठेच फसणार नाही आणि यापुढे कधीही तुम्ही शंकरपाळे केल्यानंतर ते तेलामध्ये फसणार किंवा विरघळणार नाहीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर शंकरपाळे करण्यासाठी सुरुवातीला मी घेतलेला आहे मैदा। तर या वाटीने 7 वाटी मैदा मी घेतलेला आहे। तर एकाच वाटीने सर्व जिन्नस आपल्याला मोजायचे आहेत। तर तुम्ही सर्व जिन्नस मोजण्यासाठी एखादी वाटी किंवा घरातील एखादं भांडं किंवा कप देखील वापरू शकता, पण मात्र सर्व प्रमाण आपल्याला एकाच भांड्याने मोजायचे आहे। 7 वाटी म्हणजेच 1 किलो मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे। तर वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मैदा छानपैकी चाळून घेतला, त्याला बाजूला ठेवूयात। आता त्यानंतर थोडंसं वितळलेलं तूप घेतलेलं आहे। तर 1 वाटी तूप म्हणजेच 130 ग्राम तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही 130 किंवा 140 ग्राम तूप घेतलं तरी देखील चालेल। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप ती म्हणजे तूप वाटीने मोजत असताना मात्र तूप हे वितळवून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 वाटी तूप आपल्याला एका भांड्यात घालून त्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही जर थंड आणि घट्ट असं तूप घेतलं तर मात्र तूप आपलं गोंधळू शकतं आणि आपल्या शंकरपाळ्या फसू शकतात। तर महत्त्वाची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे ती म्हणजेच तूप मोजत असताना हे वितळवूनच घ्यायचं आहे। आता तूप छानपैकी कडकडीत गरम करून झाले, त्यानंतर गॅस बंद केलेला आहे। आता मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चुटकीभर मीठ घातलं की त्या पदार्थाची चव वाढते, त्यामुळे थोडंसं मीठ मी या ठिकाणी घालून घेतलं। आता आपण जे कडकडीत गरम केलेलं तूप होतं हे थोडं थोडं करून आपण यामध्ये घालणार आहोत। तर सुरुवातीला अर्ध तूप यामध्ये मी घालून घेते। तर थोडं थोडं करून या ठिकाणी आपल्याला तूप यामध्ये घालायचं आहे। तर पूर्ण तूप आपल्याला लागणार आहे, पण आपण थोडं थोडं करून यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर लगेचच हाताने त्याला न मिक्स करता चमच्याच्या मदतीने याला मिक्स करायचं आहे, कारण तूप भरपूर प्रमाणामध्ये गरम आहे त्यामुळे आपल्याला भाजू शकतं। व्यवस्थित छान मिक्स करून झालं की उरलेलं तूप देखील यामध्ये आपण घालून घेऊ आणि पुन्हा मिक्स करून घेऊ। हाताला सहन होईल इथपर्यंत हे थंड झालं की आपण दोन्ही हाताच्या मदतीने अगदी व्यवस्थित मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागेल असं आपण याला चोळून घेणार आहोत। तर संपूर्ण तूप यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा थोडंसं चमच्याने मिक्स करू आणि त्यानंतर हाताच्या मदतीने आपण याला मिक्स करून घेणार आहोत। तर जितकं छान पद्धतीने तुम्ही ह्या मैदा आणि तूप एकत्र कराल किंवा एकजीव कराल तेवढी शंकरपाळी हलके फुलके आणि खुसखुशीत होईल। त्यामुळे 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हाताच्या मदतीने दाखवल्याप्रमाणे मैदा आणि तूप अगदी व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। तर मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप अगदी व्यवस्थित लागेल याची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। तर 10 ते 12 मिनिटांसाठी हा मैदा मी व्यवस्थित असा चोळून घेतला आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा तयार झाला आहे, म्हणजे अगदी हलका तयार झालेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही मैदा बघू शकता हातामध्ये घेतल्यानंतर आणि थोडंसं गोळा केल्यानंतर तो लगेचच आकार घेत आहे। तर अगदी व्यवस्थित असा आपला मैदा या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर गॅसवरती पुन्हा एक पातेलं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी। तर ज्या वाटीने आपण मैदा मोजला किंवा तूप मोजलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये घालूया 1 वाटी साखर। तर ज्या वाटीने पाणी, तूप आणि मैदा मोजला त्याच वाटीने 1 वाटी साखर यामध्ये मी घालून घेतली। तर आता हे असं मिक्स करत करत पूर्णपणे आपण साखर विरघळून घेणार आहोत। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी 1 वाटी पाणी घेतलं, या ठिकाणी तुम्ही दूध देखील घेऊ शकता। दुधामुळे शंकरपाळी अगदी चविष्ट तयार होते। पण जर या शंकरपाळ्या तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल किंवा जास्त दिवसांसाठी स्टोअर करणार असाल तर मात्र 15 ते 20 दिवसानंतर यामधनं एक वेगळा वास येतो, कारण यामध्ये आपण दूध घातलेलं असतं। त्यामुळे जास्त शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर दुधाऐवजी पाणी वापरा आणि या शंकरपाळ्या तयार करा। आता ही साखर पूर्णपणे आपण वितळवून घेतलेली आहे। साखर विरघळली की आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत।
तुम्ही पाण्याऐवजी जर दूध घेतलं तरी देखील साखर विरघळली की गॅस तुम्हाला बंद करायचा आहे. आता हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपल्या बोटाला सहन होईल इथपर्यंत थंड झाले की आपण हे पिठामध्ये घालून पीठ मळून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं हे जे पाणी होतं जे आपण गरम करून घेतलं ते बोटाला सहन होईल इथपर्यंत झालेलं होतं. त्यानंतर हे थोडंसं आपण यामध्ये घालून घेऊया. तर थोडं थोडं करून हे यामध्ये ॲड करत करत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर सुरुवातीला एकदाच सर्व पाणी आपण यामध्ये घालणार नाहीत. तर अशा पद्धतीने थोडं थोडं घालून आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया. तर शंकरपाळ्या बनवत असताना जे पीठ तयार करतो म्हणजे पीठ मळतो ते पीठ मात्र जास्त घट्ट किंवा सैलसर न मळता अगदी मीडियम असं आपल्याला तयार करून घ्यायचं असतं. त्यामुळे शंकरपाळ्या व्यवस्थित तयार होतात आणि पीठ व्यवस्थित मळल्यानंतरच शंकरपाळ्या तेलामध्ये फसत नाहीत किंवा विरघळत नाहीत. तर या ठिकाणी शेवटी आपण बघणारच आहोत की पीठ कशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं हे जे पीठ होतं ते थोडंसं ड्राय होतं त्यामुळे उरलेलं सर्व पाणी देखील आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आपल्या 7 वाटी म्हणजे 1 किलो मैद्यासाठी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर याचं जे मिश्रण केलेलं होतं हे पूर्णपणे यामध्ये मी घातलेलं आहे. आता पुन्हा याला दोन्ही हाताने व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. तर जास्त जोर न लावता हलक्या हाताने आपण हे मळलेलं आहे. तर बघू शकता अगदी सैलसरही नाही आणि अगदी घट्टही नाही अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि मळत असताना यामध्ये भरपूर असे पडदे पडलेले आहेत. या ठिकाणी मी दाखवत आहे. तर हे पीठ अगदी व्यवस्थित आपलं कणिक असतं त्या पद्धतीचं तयार होत नाही. अशा पद्धतीने याच्यामध्ये चिरा पडतात आणि हेच पीठ आपल्याला असंच शंकरपाळ्यांसाठी लागणार आहे. आणि ह्या भेगा पडलेल्या पिठामुळेच आपल्या शंकरपाळ्यांना मस्त असे पडदे येतात आणि त्या खुसखुशीत तयार होतात. त्यानंतर याचे 5 ते 6 भाग होतील अशा पद्धतीचे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. कारण शंकरपाळ्या लाटण्यासाठी आपल्याला मोठी पोळी तयार करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला गोळा देखील मोठा घ्यावा लागतो. आता बऱ्याच वेळा शंकरपाळ्याचं तयार केलेलं पीठ अर्धा ते 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून दिलं जातं आणि त्यानंतर ते दगडासारखं कडक होतं आणि त्यापासून शंकरपाळ्या तयार केल्या जातात आणि त्या तेलात घातल्यानंतर लगेचच त्या विरघळतात. पण या ठिकाणी आपल्याला पीठ मळून झालं की लगेचच त्याचे गोळे तयार करून लाटायला घ्यायचे आहेत. हे पीठ आपल्याला सेट होण्यासाठी वगैरे ठेवायचं नाही. पीठ सेट व्हायला ठेवलं की ते दगडासारखं कडक होतं आणि त्यानंतर पोळी लाटल्या जात नाही कारण यामध्ये मैदा असतो. त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. पीठ मळून झालं की लगेचच आपण त्यातला एक उंडा घेऊन त्याची पोळी तयार करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपले 6 गोळे तयार झालेले आहेत. आता या चॉपरवरती मी या शंकरपाळ्यांसाठी लागणारी पोळी तयार करून घेणार आहे. थोडंसं हलक्या हाताने याला पुन्हा मळून घेऊ आणि व्यवस्थित अशी याची जाडसर पोळी आपण तयार करून घेऊ. तर तुम्ही पोळी करतो त्या पोळीपाटावर किंवा चॉपरवर किंवा किचनचा ओटा स्वच्छ करून त्यावर देखील ही पोळी लाटू शकता. तर या ठिकाणी मी चॉपरचा वापर केलेला आहे. आता बघू शकता अगदी सहज ही पोळी लाटल्या जात आहे. पण पोळी लाटत असताना माझा चॉपर देखील सोबतच जात आहे. त्यामुळे मी चॉपर काढून आपल्या किचनच्या ओट्यावरच ही पोळी लाटून घेते म्हणजे मलाही सोपं होईल आणि लाटताना व्यवस्थित ती लाटल्या जाईल. तर या ठिकाणी मी चॉपर काढून किचनचा ओटा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यावरती ही पोळी तयार करून घेत आहे. तर बघू शकता अगदी सहज ती लाटल्या जाते. तर हे लाटत असताना ज्या चिरा पडतात त्या चिरा तुम्हाला अशा पद्धतीने मिटवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा त्यावर लाटण्याने छानपैकी लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपली पोळी तयार झालेली आहे. तर शंकरपाळ्या करत असताना थोडीशी जाडसरच पोळी लाटायची. त्यानंतर चाकूच्या मदतीने त्याच्या बाजूबाजूच्या सर्व कडा आपण काढून घेतलेल्या आहेत म्हणजे आपण चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित अशा शंकरपाळ्या तयार करू. आता कट केल्यानंतर ही जर पोळी तुम्हाला जाडसर वाटत असेल तर थोडंसं 1-2 लाटणे उभे आणि आडवे मारून ह्या पोळीला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. तर थोडीशी पोळी मला जाड वाटत होती त्यामुळे मी थोडंसं पुन्हा हिला लाटून घेत आहे. तर ह्या पोळीची जाडी अर्धा इंचापेक्षा थोडीशी जास्त आणि 1 इंचपेक्षा थोडीशी कमी अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे. बघू शकता. आपण आता हिला कट करून घेणार आहोत. तर चाकूच्या मदतीनेच आपण याच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊ. तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याचा वापर देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्हाला हवा तसा लहान मोठ्या आकारामध्ये या शंकरपाळ्या तुम्हाला कट करून घ्यायच्या आहेत. तर मीडियम आकारामध्ये या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. शंकरपाळ्या कट करून झाल्यानंतर अगदी इझिली आपण त्या काढू शकतो. ते अजिबात खाली चिटकून बसत नाहीत आणि लाटताना आपण तेल, तूप किंवा पिठाचा वापर अजिबात केलेला नाही. प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि पीठ व्यवस्थित मळण्यात आलं तर मात्र आपल्याला या ठिकाणी लाटण्यासाठी कशाचीच गरज पडत नाही. तर आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत. तर एकाच वेळेस सर्व शंकरपाळ्या देखील आपण तयार करून घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर भीती असेल की शंकरपाळ्या तेलात विरघळतील तर तुम्ही एक बॅच आधी सुरुवातीला तयार करा, ती तळून घ्या आणि त्यानंतर संपूर्ण शंकरपाळ्या तयार करून मग तुम्ही त्या तळू शकता. पण मात्र सर्व शंकरपाळ्या तुम्ही एकदाच तयार करून घेतल्या आणि ज्यावेळेस तळल्या त्यावेळेस त्या तेलामध्ये जर वितळल्या तर मात्र तुमच्या लाटलेल्या शंकरपाळ्यांची पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते आणि पुन्हा तुम्हाला लाटण्याची गरज पडेल. त्यामुळे थोड्याशा शंकरपाळ्या तयार करून घ्या, तळून घ्या आणि जर तुम्हाला वाटले की ते विरघळत नाहीत किंवा वितळत नाहीत तेव्हा मात्र सर्व शंकरपाळ्या तयार करून तुम्ही त्या
तळून घेऊ शकता। आता नेहमी मी अशाच पद्धतीने शंकरपाळ्या बनवते, त्यामुळे माझ्या शंकरपाळ्या कधीच फसत नाहीत किंवा तेलात विरघळत नाहीत, कारण मला याचा विश्वास आहे। त्यामुळे मी सर्व शंकरपाळ्या एकदाच तयार करून घेतल्यात। आता शंकरपाळ्या बघू शकता कच्च्या असताना, म्हणजे आता कट केल्याच्या नंतर देखील त्याला किती सुंदर लेयर आलेले आहेत। आता हे शंकरपाळ्या तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडासा गोळा तेलामध्ये घातल्यानंतर पटकन तो वरती आला, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल या ठिकाणी जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल, कडकडीत गरम झालेलं नसेल, तर तुम्ही त्या शंकरपाळ्या घातल्या तर शंकरपाळ्या तेलामध्ये फसू शकतात। तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल व्यवस्थित गरम होणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा तेल व्यवस्थित गरम होत नाही आणि तुम्ही पटकन शंकरपाळ्या त्यामध्ये घालता आणि त्यामुळे शंकरपाळ्या तुमच्या तेलामध्ये विरघळतात। तर शंकरपाळ्या या ठिकाणी आपल्या वितळू किंवा विरघळू नये यासाठी काय करायचं आहे, कडकडीत तेल गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची, अगदी कमी करून द्यायची आणि त्यानंतर थोडा वेळ थांबून 1 ते 2 सेकंद थांबून झालं की त्यानंतर शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून यामध्ये घालायच्या। सुरुवातीला 10 ते 15 शंकरपाळ्या घालून बघायच्या, ते व्यवस्थित फ्राय झाल्या म्हणजे तळून झाल्या की त्यानंतर त्या काढायच्या आणि मग मात्र दुसरी शंकरपाळ्यांची बॅच टाकायची। शंकरपाळ्या तळत असताना एकदाच खूप साऱ्या शंकरपाळ्या घालायच्या नाहीत, त्यामुळे काय होतं, शंकरपाळ्यांना फुलण्यासाठी म्हणजे त्याचे जे लेयर्स असतात ते मोकळे होण्यासाठी जागा होत नाही आणि ते एकमेकांमध्ये गर्दी होते आणि त्या शंकरपाळ्या फसतात। थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून घ्यायच्या, व्यवस्थित तळून घ्यायच्या। तळत असताना 1-2 मिनटं झाले की शंकरपाळ्यांना झाऱ्याने अलगद असं वरच्या दिशेला फिरवायचं, म्हणजेच शंकरपाळी या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने तिला थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे ती खाली तळाला चिटकून राहत नाही किंवा ती खाली चिटकल्यानंतर एकाच साईडनी डार्क रंगावर तळली जात नाही, म्हणजे सगळ्या बाजूने शंकरपाळी एकाच रंगावरती तळली जाते। तर गॅसची फ्लेम कमी ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या पूर्णपणे तयार झाल्या नाही तरी देखील तिला पदर सुटलेले आहेत। आता अधूनमधून अशा पद्धतीने झाऱ्या फिरवत राहायचा, म्हणजे शंकरपाळ्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळल्या जातील। तर आपल्याला शंकरपाळ्यांची पहिली बॅच काढण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागणार आहेत, कारण गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपण या शंकरपाळ्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घेत आहोत। तर बघू शकता या ठिकाणी आपल्या शंकरपाळ्यांना थोडासा गोल्डन असा रंग आलेला आहे आणि पहिलेपेक्षा त्या आत्ता 4 पट मोठ्या झालेल्या आहेत, म्हणजे अगदी जाडसर अशा फुगलेल्या आहेत आणि अगदी हलक्या फुलक्या झालेल्या आहेत। तर 4 ते 5 मिनिटांसाठी अगदी छान रंगावरती आपण यांना तळून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्यानंतर आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्यांचा रंग तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा आलेला आहे। तर जास्त डार्क रंगावरती या शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या नाहीत, कारण या शंकरपाळ्या तेलातनं बाहेर काढल्यानंतर देखील यांची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे हलक्या ब्राऊन झाल्या की आपण या शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या तेलात विरघळलेल्या नाहीत, त्यांनी तेल देखील पिलेलं नाही किंवा त्या तेलकट देखील अजिबात झालेल्या नाहीत। तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण या शंकरपाळ्या तयार केल्या, अगदी व्यवस्थित असे पदर सुटलेल्या, खुसखुशीत आणि अगदी क्रिस्पी हलक्या फुलक्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर या दिवाळीला तुम्ही देखील अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या तयार करू शकता आणि ते देखील विश्वासाने, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ते कशा झाल्या ते कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका। आता हे सगळं करून देखील जर तुमच्या शंकरपाळ्या तेलामध्ये फसत असतील तर काय करायचं, अर्धी वाटी मैदा या पिठामध्ये पुन्हा ॲड करायचा, पीठ छानपैकी मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची पोळी लाटून शंकरपाळ्या तयार करायच्या आणि मग त्या तळून घ्यायच्या आणि तेल व्यवस्थित गरम करून पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटांसाठी या शंकरपाळ्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत। पीठ मळत असताना तुपाचं प्रमाण जास्त झालं तरी देखील हे शंकरपाळ्या आपल्या तुपामुळे तेलामध्ये फसू शकतात, त्यामुळे दिलेलं प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे। तर मात्र या दिवाळीला स्वतःवर विश्वास ठेवून खात्रीने या शंकरपाळ्या तयार करा आणि याचा आस्वाद घ्या। त्या कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।